द्राक्ष पंढरीमध्ये ज्यांनी प्रत्यक्षामध्ये साक्षात तुमच्या समोर उतरवली आणि ती अशी उतरवली आहे, न भूतो न भविष्यती. म्हणजे मी तुम्हाला एक नमुना म्हणून दाखवतो. हे काय आहे? खूप पाऊस वादळ होतं, एवढं भयानक. रात्रीचे 1:30 वाजता म्हणे केळी पाहायला जाऊ आपण. म्हटलं काय करेल आमच्या इथे भाऊ आहे ना बंगल्यावाले, त्यांनी फोन केला. हे समोर मोठे बंगल्यावाले, हो ते बाकडा इथं होता ना, ते 20 फूट फेकून दिलं हवे ना. कशाचं? लोखंडी बाकडं नगरसेवक न देईल. त्यांनी मला फोन केला 11 वाजता. उत्तम आमचं बाकडं डायरेक्ट 20 फूट फेकून दिलं. किडीचं काय झालं असेल आम्हाला रात्रभर झोप. कधीची गोष्ट ही? आता बांधायच्या अगोदर. अख्खा परिसर पूर्ण चिपचिपी सगळी आहे, सगळं पचपचित झालेले. वावर सुद्धा तयार नाही करून दिले लोक, काहीच नाही करू शकत नाही लोक. इकडे सगळं पाणी साचलेलं आहे. इथं कुठतरी तलाव काहीतरी हे पण आहे, ओढा पण आहे, शेजारीची शेजारीची. पहा मग मला सांगा, ती पण केळी 1 नंबर आहे. 1 नंबर. मग मला सांगा, ही जी ताकद आहे कशाची वाटते तुम्हाला? जळगाववाल्या ना तुम्ही काही लाजून आले का? काय कळ मला काय घर किती किलो साईज पाहून व्यापारी सुद्धा हादरले ना. ओव्हर साईज. ओव्हर साईज नाही, काय साईज आहे सर? हे काय? लाईव्ह घ्या. आवाज कसा येतोय? आवाज हे काय? एवढा मोठा बुंदा वाकवलाय, बांधलेला असं. बांधणारे सुद्धा चाट झाले. सेबडकर 1. जो घेरा जो आहे तो किती आहे? 1.5 इंचाचा घेरा आहे. जनरली केळी 1.25 इंचाची राहते. याच्यामध्ये एकही केळी 1.25 इंचाची, बघा तळातली केळी एखादी असेल, बाकी सर्व केळी काय 1.5 ते 1 इंचाच्या आसपास आहे. हे समोर जर घड पाहिला उत्तमराव शेजारी, तो उत्तमच आहे सगळ्यात. आणि सरासरी जर केळी पाहिली तर तुमची 35च्या पुढेच रास आहे. रास 35च्या पुढे आहे. जे विकणार आहे ते सुद्धा विचार करताय काही किलो मध्ये किती बसतील. व्यापाऱ्यांची हिंमत नाही अशी केळी. रती मारती. हो रती. ते म्हणजे आम्ही जळगावात अशी केळी पाहिली नाही, स्वतः त्यांनी कबूल दिली. बर सगळं पण दिलेलं आहे. याला बेसल डोस किती झाली? 4 झाले. काय बात करता? 4 झाले. नाशिक त्यांचा ऑफिस आहे. बर. पैसे भरले. बर. 1 महिना अगोदर. बर. त्याच्यानंतर आपल्याला रोप भेटले. पुढे आणल्यावरती घरी तो 2 महिने राहिले आमच्याकडं. तुम्ही लावूच नका म्हणा, ते फेकून द्या. नर्सरीवाले काय म्हणले? फेकून द्या, डायरेक्ट फेकून द्या म्हणा. त्याचा ते प्रेड गेला म्हणा लावायचा. ती नाही राहिली गॅरंटी म्हणा. आता आमची गॅरंटी नाही ती. तुम्ही ते रोप. द्राक्ष होते 30 वर्ष द्राक्ष होते. द्राक्ष सोडून 4थ्या वर्षी मग आम्ही याच्यात टमाटे केले. त्याच्यानंतर भोपळा केला. इथे हो. काय होता अनुभव ते भोपळ्याचा? भोपळ्याचा बापरे इतके का. पहिल्या खुड्याला 60 जाळी निघाली नुसते हाताळायला. 1 एकरला 60. आणि तो 60 जाळी. 60 जाळी. दुसऱ्या खुड्याला 250. दुसऱ्या खुड्याला 250 जाळी. 1 एकर. आम्ही 6 जाळ्या घेऊन आलो. 6 जाळ्या घेऊन आलो. निघाला किती? 60 जाळी. 60 जाळी. आम्हाला 5 लाख रुपये झाले त्याची. तिच्या भोपळे 1 एकर. हो. जशी निसवली ना, आम्ही एक सुद्धा स्प्रे द्यायला नाही. एक सुद्धा स्प्रे द्यायला काहीच नाही. जे खाली पडताना घड हवा लोड जास्त झाला ते पण आमच्या हॉटेलला जातात. 20 रुपये किलो. कसा राहतो कवळा राहू कसा पण राहू. आमचा 4-5 टन माल गेलाय तो. गेला पण आतापर्यंत. म्हणजे लाख रुपये. हो. 6 रुपयांनी ना पानांची ऑर्डर आहे. ही पानं पण विकल्या जाते हॉटेलला 6 रुपयांनी. 450 पानं. बरं वैदिकच्या पानावरून
ते जेवण करण्यासाठी. पण ते ना पहिले वाशीवरून मागवायचे पानं. हा ते म्हणा तुमच्या वाणी क्वालिटीच येत नाही तिकडे. आधी लोक म्हणायचे तुम्ही 10 फाण्या नाही तर 12 फाण्याच धरा, पोचणार नाही. हा पोचणार आम्ही नाही. काहीच केलं आम्ही नाही. एक फाणी तोडली नाही. एक नाही तू. आम्ही ट्रिप महिंद्रा कंपनीची घेतली सर. बर आता त्यांना केळी पाहिलं त्याला वाटतं आपण वा करू. हा तो पोरांना म्हणायचा तुम्ही थोडस 2-5 मिनिटं बोला Drip बद्दल. ड्रीप बद्दल. आम्ही ड्रीप टाकली, चांगलं ते नाही दिलं, त्याच्यामुळे उत्पन्न दिलं. उत्पादन दिलं. हा आणि तो आम्हाला काय करायचं अजून माझ्याकडे शेड्यूल आहे. बर ते शेड्यूल मी दिलं. Chemical म्हणलं, सर तुम्ही आम्ही तसे माणसं नाही, तुमचा एक दाणा सुद्धा वापरला नाही. तुम्हाला आल्यापासून आम्ही सांगतो आम्ही काहीच वापरलं नाही. आम्ही एसटी वैदिकच सर्व वापरलंय. का बरं तुम्ही असं करत्या? क्या बात आहे, क्या बात आहे. खऱ्या अर्थाने मी असं सांगतो जाहीरपणे सर, योग कृषी आहे तुमची. योगेश्वर कृषी खऱ्या अर्थाने तुमची जी कृषी आहे ना ती खरोखर योगेश्वरची आहे. म्हणजे योगेश्वर तुमची शेती सांभाळतो असं म्हटलं तरी चालणार. ज्यावेळेस पाऊस झाले ना हा. त्यावेळेस झाडाने एवढा पिकअप केला ना हा. एकदम चमत्कार झाला तो. इथून माग आम्ही अर्धवट बेशल डोस वापरायचो. तो रिझल्ट पण अर्धवट वैदिकचा. पण यावेळेस एवढे खतरनाक रिझल्ट आले. तुम्ही वांगे पाहिले हा आणि केळी पण म्हणजे पूर्ण कमतरता ताकदला. कुठंच नाही दिसली. पाच दिवसांनी इथं 2 महिन्याचा प्लॉट होईना. पाऊस आहे तसा 5 दिवसांनी अजून बरोबर 6 तारखेला म्हणजे 2 महिन्याचा सारखा पाऊस सारखा पाऊस आहे आहे. आणि झाकलेला आहे पूर्ण पूर्ण झाकलेला प्लॉट आणि सारखा मधून पहाड चालू आहे. पूर्ण म्हणजे याला पाण्याचा थेंबच नाही. म्हणजे वळीव चालू झाले आणि पाऊस चालू झाला. हो तो बंदच नाही. बंदच नाही. बंदच म्हणजे सूर्यप्रकाश अजिबात नाही. अजिबात. भाग सुटलाय सर, तरी एक भागावर एवढा लोड धरून आहे. 75% भाग तुटून गेला याचा, कॅपॅसिटी तरी पण त्याची क्षमता त्यांनी किती लावून धरली पा. 35-40 किलो असेल सर आमच्या. हो आरामशीर आरामशीर. आपण हा जो घर बघितला मगाशी हे त्याचं खोड आहे बरोबर सर. बरोबर. इथून जवळ 3 इंचाचा याचा हा जो गाभा आहे 3 इंच हा मध्ये जो गाभा असतो हा गाभा जेवढा मोठा येईल तेवढा तुमचा घर काय असतो मजबूत असतो. म्हणजे हे बाहेरचे जे वलय आहे त्याचे हे बाहेरची रिंग आणि मधला गाभा, हा गाभा जेवढा मोठा सर तेवढं तुमचं जे केळीचं जे काही वजन आहे तुमची मजबूती, हा गाभा तुमचा मजबूत असल्यामुळे हा एकदम मजबूत आहे. हा मजबूत असल्यामुळे तुमचं वादळामध्ये झाडं पडले नाही. आणि एससीटी वैदिकमध्ये हा गाभा काय होतो मजबूत होतो. त्याच्यामुळे केळाचं पोषण होतं. जेवढा गाभा मोठा तेवढं तुमच्या केळीचं आतमधून भरण सुद्धा मोठं होतं. ही ताकद आहे. म्हणजे हे जे आहे ह्याच्यामध्ये खरी ताकद आहे. आणि ह्या ताकदीमुळे आज आपण बघतोय हे जे तुम्ही म्हटले हे कोड, लवचिकपणा बघा ते कसं लावून धर. हे बघा हे बघा हे धागे पा हे बघा हो घ्या हा असं आहे ना. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये काय आहे ताकद आहे का, ताकद आहे ना. एकमेकाला धरून ठेवतो एवढं वजन आहे तरी हा, मग ते केसांनी लावून धरलंय तुझं. हा, मग ही ताकद आहे ना केळीच्या बागाची तुमच्या. नमस्कार शेतकरी मित्र, आज आपण केळी बघतोय. जी केळी जळगावची म्हणून प्रसिद्ध आहे अशी जळगावची केळी साक्षामध्ये द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये द्राक्ष पंढरीमध्ये ज्यांनी प्रत्यक्षामध्ये साक्षात तुमच्यासमोर उतरवली आणि ती अशी उतरवली आहे न भूतो न भविष्यती. म्हणजे मी तुम्हाला एक नमुना म्हणून दाखवतो. हे काय आहे म्हणजे आपण जर पाहिलं हे हा केळा आहे, केळ नाही बरोबर आहे ना. एवढा मोठा आहे आणि याची साईज आहे म्हणजे याचं जो शायनिंग आहे ते असं वाटतं प्लास्टिकचं आहे बरोबर आहे. आणि याची जर आपण रुंदी जर पाहिली सर तर माझ्या मते हे जवळजवळ 1.5 इंची आहे. याचा जो घेरा जो आहे तो किती आहे 1.5 इंचाचा घेरा आहे. जनरली केळी 1.25 इंचाची राहते.
याच्यामध्ये एकही केळी पाऊण इंचाची बघा, तळातली केळी एखादी असेल, बाकी सर्व केळी काय आहे 1.5 ते 1 इंचाच्या आसपास आहे. हे समोर जर घड पाहिला उत्तमराव शेजारी, तो उत्तमच आहे, सगळ्या बागेत उत्तम आहे. म्हणजे ते सांगताय की हा घड सर्वात अगोदर वेलेली केळ आहे. आज आपण जर पाहिलं तर एवढा मोठा साधारणतः 45 ते 50 किलो वजनाचा घड आहे. आणि सरासरी जर केळी पाहिली तर तुमची 35च्या पुढेच रास आहे. रास 35च्या पुढे आहे. आणि ज्या रस्त्याने आम्ही आलोत आता, जस्ट ड्रोनमधून आम्ही पाहिलंय तर आजूबाजूला सगळी दलदल आहे. आजूबाजूला कशाला, इथेच दलदल आहे. पहा खाली, हे पहा काय आहे खाली, काय हे पहा सगळी काय आहे, पाणीच पाणी, जिकडे तिकडे पाणीच पाणी. हां, दलदलीचे रान आहे सगळं. रस्त्याने येताना पाहिलं एकही पीक शुद्धीवर नाही, शुद्धीवर एकही पीक नाही. अशा उद्ध्वस्त झालेल्या परिस्थितीमध्ये मला तर असं वाटलं तुम्ही काय अमेझॉनच्या जंगलात घेऊन चालले का काय. मी यांना म्हटलो मिलिटरी एरिया आहे सगळा. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जो मिलिटरी एरिया आहे त्याला एकदम खिटून, इथून पलीकडे मिलिटरी एरिया आहे त्याला खिटून नदी सोडली का इथे शेती कशी काय करू शकता असा मला प्रश्न पडत होता रस्त्याने येताना. आणि तो इथं आल्यावर असं बघतोय मी का चमत्कार आहे. बरोबर आहे ना. आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय की जसं पूर्वी लोक म्हणायचे का उत्तम शेती, बरोबर की नाही, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आणि आत्ताच्या काळामध्ये उलट झालंय, उत्तम नोकरी आणि मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती. हे गणित पुन्हा उत्तमरावांनी उत्तम केलंय. त्यासाठी उत्तमरावांसाठी आपण टाळ्या वाजवतो जोरदार. ज्या काळामध्ये खुद्द जळगाव मधला शेतकरी म्हणतो केळी नको, खुद्द नाशिक मधला शेतकरी म्हणतो द्राक्ष नको, खुद्द विदर्भातला शेतकरी, नागपूरचा शेतकरी म्हणतो संत्री नको. आणि तिथे आज ही केळी नाशिक मधल्या द्राक्ष पंढरीला म्हणते मी इथं आहे, मी इथं एवढ्या रुबाबात येते की तुम्ही जळगावमध्ये किती रुबाबात येऊ शकते. बरोबर आहे. तर खरोखर खूप मी तर म्हणजे प्रसन्न झालो. मला तर काय विचारावं तुम्हाला असं काहीच आता म्हणजे काय विचारायची काही गरजच नाही असं वाटतंय. तरी पण जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना आपल्याला हे सगळं सांगणंच आहे. हा जो माल आहे हे आहे बघा, हे म्हणजे त्याला अशी शायनिंग आहे, त्याला लस्टर आहे. आणि काय तुमचं मनगट पण लाजल म्हणजे त्याच्या पुढे फिकं दिसतंय. तर मला काय म्हणायचंय, एवढी दणगट बघा, एवढं दणगट जो माल आहे तुमचा हा, आणि आज तुम्ही बघताय हे सगळं काय चमत्कार काय उत्तमराव. हा एसटी वैदिकचा चमत्कार म्हणायचा आहे आता. काय शिवम शेठ, काय तुम्ही अशी मार्केटमध्ये कुठे केळी पाहिली का आजपर्यंत नाही. तुम्ही एवढे फिरता, व्यापार करता भाजीपाल्याचा, तुम्ही मार्केटमध्ये असे घड पाहिले का. जा बरं असा घड घेऊन. ते म्हणते इस्रायलवरून आले का तुम्ही का. आणि आवाज पण कसा येतोय, पाईप पीव्हीसी पाईप सारखा काय येतोय आवाज येतोय. म्हणजे जे विकणार आहे ते सुद्धा विचार करताय काही किलो मध्ये किती बसतील. हे डायरेक्ट हेच 250 ग्रॅमचे, 250 ग्रॅमचे 300 ग्रॅम असेल. एक केळी 300 ग्रॅमची, ही साधारणतः 150 पावणे 200 ग्रॅम बरं. ही पण 200 ग्रॅम, ही जास्त बरं 250, ही पण 250. 4 केळी बसून राहिली म्हणून 250 ग्रॅम. म्हणजे 250 ग्रॅमला एक केळी आहे. सांगा तुमचा माल एवढ्या प्रीमियम क्वालिटीचा माल घ्यायचा कोणी. त्याच्यामुळे आम्ही थांबलोय आता. हा, व्यापाऱ्यांची हिंमत नाही अशी केळी. चांगल्या रती मारती. हा हो रती ते म्हणजे आम्ही जळगावात अशी केळी पाहिली नाही. स्वतः त्यांनी कबूल दिली. तुमच्या नावाला जर कोणी मला नाव ठेवतो एकदम येडा मारायचा. काय सांगाल या सगळ्या केळीबद्दल. ज्यावेळेस आम्ही ना आता भोवतामध्ये खत भरले होते सर. काय काय भरले होते तुम्ही आता. एसटी वैदिक मधले सर्वच भरले. कृषी अमृताने काय भरलं होतं. कृषी अमृत RNPH बर सगळं रेसिस्टम पण दिलेलं आहे. हो याला बेसल डोस किती झाले. 4 झाले. काय बात करता. 4 झाले. म्हणजे 4 बेसल डोस मध्ये किती कृषी अमृत आणि किती RNPH गेला असं. प्रत्येकी साधारणतः एक डोसला एकरी त्यांनी 12 ते 15 बॅग टाकल्या. एकदा 35 घेतल्या. हो 35 घेतला थोडस उन्हाळ्याच्या अगोदर. बरं म्हणजे आता ही लावली कधी मला सगळं सांगा थोडं. ती ऑगस्ट जायला लावली होती आम्ही. ऑगस्ट 13 ला लावली. म्हणजे 13 ऑगस्ट 2024 ला लावली. त्याच्यानंतर तुम्ही कुठली व्हरायटी ही G9 आहे.
G9 वाल्याला दाखवा नाही हा ते म्हणतील आमची नाहीच आहे हा ही आमची नव्हेच असं ते म्हणतील क्षणभर. त्यांचं ऑफिस आहे. बर पैसे भरले. बर 1 महिना अगोदर. बर त्याच्यानंतर आपल्याला रोप भेटले. बर मग नंतर पुढे आणल्यावरती घरी ते 2 महिने राहिले आमच्याकडं. 2 महिने रोप जागेवरच होतं. का काय झालं आमच्याकडे थोडंसं घरगुती प्रॉब्लेम झाला. लांबलं गेलं. हा मनस्थिती नसल्यामुळे राहिलं तसं. राहून गेलं. म्हणजे बेसल डोस बी टाकून ठेवलेला होता. सगळं टाकून ठेवलं होतं. आखून बिकून सर्व खड्डे घेतले आणि बेसल डोस खड्ड्यांमध्ये टाकून दिला. हा आणि मग लगेच हुंडी लावून दिली वर. म्हणजे खड्डे घेतलेले होते ड्रीप पसरलं होतं पण 2 महिने तसंच पडलं आणि मग बेसल डोस टाकला आणि लगेच लावून दिलं 2 महिन्यांनी. तुम्हाला ते रोपावाले काय म्हटले 2 महिने रोप राहिले आता काय तुम्ही लावूच नका म्हणा ते फेकून द्या. नर्सरीवाले काय म्हणले फेकून द्या डायरेक्ट फेकून द्या म्हणा. त्याचं ते प्रेड गेला म्हणा लावायचा. बाळसं गेलं. 8 दिवस तुम्ही 10 दिवस रोप ठेवू शकता. बाळसं मोडलं. बाळसं मोडलं वाढू शकत नाही म्हणा केळी. टिश्यूचे रोप होते. हो ती नाही राहिली गॅरंटी म्हणा आता. आमची गॅरंटी नाही ती तुम्ही ते रोप बरेच झाडे गेले होते ना मग आम्ही त्याच्या शेजारी छोटे छोटे शिंग्याच फुटलेले होते ना मग त्याच खणून आम्ही दुसऱ्या ठिकाणी लावून द्यायचो. म्हणजे तुम्हाला ते लावू नका म्हटले. म्हणजे ज्यांनी रोप तयार केले तेच. हे रोपावाले त्यांच्याच रोपाविषयी काय खात होते डाऊट खात होते तरी पण तुम्ही काय केली हिम्मत आणि एस आयुर्वेदिकच्या भरोश्यावर तुम्ही त्याच्यावर दुसरं काहीच नाही. एक रोप केवढं आणलं होतं 20 रुपयाने पडलं आम्हाला. बरोबर आहे. किती रोप आणले होते आम्ही ते त्याच्यात 3600 रोप आणले होते. 3600. किती क्षेत्र आहे सगळं हे 2 एकर आहे. 2 एकर आहे. इथे एक प्लॉट आहे अजून वरती एक प्लॉट आहे. बर बर 1 एकरचा प्लॉट. 2 एकरला तुम्ही हे सगळं केलं तर मग तुम्हाला साधारणतः 2 एकर मध्ये तुम्ही 3300 रुपये लावले. म्हणजे साधारणतः किती खराब झाली. 1000 रोप गेलो जागेवरच गेलो. म्हणून त्याने सांगितलं ना ते रोप होऊ शकत नाही दुसरे तुमचे राहिले तर 2100 राहिले. म्हणजे आपण जिथं वांगे लावले तिथं पण आम्हाला लावायचं होतं मग ते कॅन्सल केलं. सर्व खतं वगैरे टाकून सर्व करून आम्ही ते मग शेवंती लावली. टाइम शेवंती लावली 7x5 शेवंती लावली. 7x5 शेवंती लावून दिली. ऐकाव ते नवलच भाऊ का जी जायबंदी रोप झाले ते लावले यांनी. हा काय म्हणावं तुमच्या विश्वासाला. मग लावले मग तुम्ही त्यातले जे काही जायबंदी होते ते गेले मग तुम्ही तिला सांधले म्हणजे रोप पण आम्हाला नाही मग असे फुटायचे शिंगे ना. अच्छा पिल्लू निघायची साईडनी. हा ती पिल्ल लावली आम्ही. ते कवळ्या पाणी मध्ये मुळी सहित उपटून येतं पिल्लू. अरे आता मला सांगा हा घड आहे बरोबर आहे ना आणि हे त्याचं स्ट्रक्चर बरोबर ना आहे ना. हिला बांध साईडनी पिल्ल आली किती ते तुम्ही छाटले काही बरोबर ना. मग ते बरं कसं हे आले बांध ना ते पण असं वाजत नाही झाड असं हे कसं कटकट वाजतं म्हणजे त्यात एवढी ताकद आहे म्हणा. हे असं हो नाही तुमचे झाड पूर्ण बाग पडून गेला असता म्हणा. त्याने ती कबुली दिली बांधणाऱ्याने. काय सांगलीचे होते का तुमच्या याच्यामध्ये बुंद्यामध्ये एवढी ताकद आहे ना नाही तुमचं झाड कधीच कलून गेला असतं म्हणा. हे एवढं लोड धरणं सोपं नाही. वर बघा ना ते म्हणा जळगावला एवढ्या किडी बांधल्या पण असा प्लॉटच पाहिला अख्ख्या जळगाव जिल्ह्यात नाही. परत आपल्या नाशिक मध्येच एक जणांनी प्लॉट लावला होता त्यांची 800 झाडं पडली एकरी. 800 झाडं कोणी करावं ना. परत त्यांना फोन आला शिवमला काय आमचे 800 झाडं पडले म्हणा. किती पैकी 1000 पैकी 1 एकर मध्ये 1 एकर. आणि आपले किती पडले आपले फक्त 25 ते 30 झाड आहे. ते बिकडेचे केवढं त्याच्या म्हणजे आपण काय म्हणतो केवढं आहे केळीचं जे खोड असतं त्या खोडाचा जेवढा घेरा असतो ना तेवढ्या किलोचा घड पडतो. तुमचं ते गणित बी बिघडलेली दिसते मला. घेऱ्यापेक्षा घड केवढा म्हणजे तर खतरनाक काम आहे सगळं. म्हणजे तुमचा जो घेरा आहे व्यापारी ना ते म्हणत्या मी केळी विकायची कस काय तुमचं काम नाही म्हणा. ते तुमचं काम नाहीये. हा हिरा गबाळाचे काम नो हे येथे पाहिजे जातीचे पाहिजे. जातीचे म्हणजे त्या दर्जाचे पाहिजे त्या क्वालिटीचे पाहिजे. आलं लक्षामध्ये. नाव सांगा पहिलं तुमचा पत्ता सांगा इथला. उत्तम हरिभाऊ ढेमसे पाथर्डी वाडीच्या रान. तर ह्या जमिनी म्हणजे कोट्यावधीची किमती आणि अशा जमिनीमध्ये तुम्ही शेतीवर नाद करून राहिली. विकून मोठं होण्यापेक्षा पिकून मोठं व्हायचं हे मंत्र तुम्ही सगळ्यांना देऊ राहिली. ज्यावेळेस मी ना रुंटाला शाळेत होतो
चौथीला असताना सर प्रत्येक जणाला विचारलं का तुम्हाला काय करायचं कोण म्हणतो डॉक्टर कोण म्हणतो वकील. मग माझी वेळ आली, मी म्हणलो मला शेतकरी व्हायचं. क्या बात आहे. सरांनी मला बेंच उभं केलं आणि टाळ्या वाजवायला लागले. काय बात करता. वा 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 वा. शेतकरी बी ते म्हणजे शिक्षक पण शेतकरीच होते हाडाच्या. तुमच्या बाळकडूच तुम्हाला शेतीचं होतं, बरोबर आहे ना. तुम्ही जर अशा ड्रेसमध्ये जर बाहेर गेले, कोण म्हणून तुम्ही शेती काम म्हणतेच नाही. तुमचं जे ओरा आहे तो ओरा एवढा पॉवरफुल आहे, बरोबर आहे ना. मग शेतकऱ्याचा म्हणतो ना आपण स्वॅग जरा वेगळाच राहतो, बरोबर आहे की नाही. तर हे माझं ते गाणं तुम्हाला बरोबर शोभत. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट. पण बरं का सर, आता एवढी केळी झाली ना, आम्ही टेटसला अजून ठेवली नाही बरं का. काय बात करता. आजपर्यंत नाही. म्हणजे ते त्याचं प्रदर्शन करून मोठेपणा कमवायचा नाही. क्या बात आहे. या वावरामध्ये तुम्ही पूर्वी काय करत होते. द्राक्ष होते, 30 वर्ष द्राक्ष होते. ओके. मग हे रान तुम्ही कधी वापरात आणलं द्राक्ष सोडून. द्राक्ष सोडून 4थ्या वर्षी मग आम्ही याच्यात तांबाटे केले. अच्छा, म्हणजे तुम्ही वैदिक वर जे केले तांबाटे इथंच केले होते. इथंच केले. अजून काय केलं होतं इथं. त्याच्यानंतर भोपळा केला इथे. काय होता अनुभव ते भोपळ्याचा. भोपळ्याचा बापरे इतके का. पहिल्या खुड्याला 60 जाळी निघाली नुसते हाताळायला. 1 एकरला 60 आणि तो 60 जाळी. 60 जाळी. दुसऱ्या खुड्याला 250. दुसऱ्या खुड्याला 250 जाळी. 1 एकर. चालू होतं मग आम्ही 6 जाळ्या घेऊन आलो. 6 जाळी घेऊन आलो. निघाला किती. 60 जाळी. 60 जाळी. लगेच गाडीवाल्याला फोन केला का तू जाळ्यानं पिकअप घेऊन ये. आपण मागितलं 6 मागितले, देवान दिल्या 60. 60. एस सिटी वैदिकची ताकद पाहिली का. आम्हाला 5 लाख रुपये झाले त्याची तिच्या भोपळे 1 एकर. हो खूप म्हणजे 60 आणि 250 म्हणजे काय ते काय. हा डिंक्या राहायच्या ना आमच्या. एक डिंक्याचं झाड नाही, एक कुठेच डिंक्या नाही. कुठेच नाही. न व्हायरस न काही. तर सर तुम्हाला काय वाटतं हे भाग बघितल्यावर तुमचं काय डोक्यात आलं पहिल्यांदा. नाही, जबरदस्त प्लॉट तयार केलेले आहेत नाशिकमध्ये. जसं सर म्हटले की जळगावमध्ये तर सध्याची कंडिशन अशी आहे की सगळीकडेच बुंद्याची साईज खूप छोटे छोटे बुंदे रासायनिक वापरून, आणि निसवड सुद्धा एकदम कमी जास्त होते, मागे पुढे आज बसत नाही. आणि सगळ्यात वरच्या घडाची जी संख्या म्हणतो आपण केळीची, ती सुद्धा सरासरी तिचं आता जळगावमध्ये स्पेशली 25, 30 किंवा मग ती 32 पर्यंत जायची. पण आता ती एकदम कमी झालेली. काहींची 10 बसते, 15 बसते. 10-15 वर रास आली आहे. तुम्ही आता हे दाबा मागं बघा घड बघा सर. तो घड वरपासून खालपर्यंत एक सारखाच आहे. त्याच्या मागे दिसतोय तो पण केवढा मोठा आहे बघा. दिसतोय त्याच्या मागे सरळ मागे. म्हणजे तुम्हाला मला सांगायचं काय आहे की ज्या पद्धतीने आज आपण बघतो की याच्यामध्ये सेटिंग झालेलं आहे. टॉपचे पानांची साईज तर ती निघताना लांबट निघते, पण त्याची वाईड साईज होत नाही. विड्थ नाही. यांच्या डोक्यावर बघा ना तुम्ही किती चिरलं नाही तर एक पान चिरेल नव्हतं आपलं. हो तसं नाही. कशाने. हवे ना वादळ ते वादळ आलं तेव्हा खूप पाऊस मे इतकं वादळ हा. होतं एवढं भयानक. रात्रीचे 1:30 वाजता म्हणे केळी पाहिलं जाऊ आपण. म्हटलं काय करेल देव. आमच्या इथे भाऊ आहे ना बंगल्यावाले, त्यांनी फोन केला. हे समोर मोठे बंगल्यावाले. हो ते बाकडा इथं होता ना, ते 20 फूट फेकून दिलं हवे ना. कशाचं. लोखंडी बाकडं नगरसेवक ना देईल. त्यांनी मला फोन केला 11 वाजता. उत्तम आमचं बाकडं डायरेक्ट 20 फूट फेकून दिलं. किडीचा काय झाला असेल आम्हाला रात्रभर झोप. कधीची गोष्ट ही. आता बांधायच्या अगोदर. म्हणजे आता वळवाचे पाऊस मे महिन्याचे. मेच्या. बापरे एकदम आम्ही जीव मोठीत घालून राहिलो. 6 वाजता आलो तर काहीच नाही, फक्त 10-15 झाड कळलेले. लगेच दुसऱ्या दिवशी माणसं त्यांना फोन केला घ्यायला. कुठं लगेच सांगलीला गेलो मी स्वतः आपली गाडी घेऊन. 9 माणसं घेऊन आलो. ते 2 दिवसात बांधून दिली. तेव्हा तुमचं नशीब म्हणा आम्ही भेटलो, नाही तर आम्ही इतक्या लांब येतेच. नशीब काही सिरवीची ताकद काय म्हणायचं. मग त्याने ते बघितलं ना असे बुंदे म्हणलं कधीच करून गेले असते. वादळात काहीच नाही झालं. वादळात काहीच झालं नाही, काहीच नाही झालं म्हणा. लोकांचे बाकडे उडाले म्हणजे काय जोक आहे का काय. बाकडे लोखंडी बाकडे. हा वादळात काय भूत फिरत होते काय. हा वादळ भयानक होतं. गोल 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 झाड गोल 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 काहीच नाही राहिलं म्हणलं आपलं. आता मला सांगा ही बातमी जर खरी म्हणजे म्हणायची ज्यांनी पाहतील ते म्हणतील एवढ्या वादळात आणि एवढी 45 किलोची वजन असलेली की झाड सुद्धा पडलं नाही तेव्हा काय बांधेल नव्हतं. नाही बांधेल नव्हतं. त्याच्यानंतर बांधलं. म्हणजे लोकांची 800 झाडं पडली, आपली 20 सुद्धा नाही पडली त्या वादळात. तेव्हा बांधेल नसताना. ते बोलले तुमची खरं या झाडामध्ये ताकद. त्यांनी ते कबूल केलं त्या लोकांनी. त्यांना काय घेणं, पण त्यांनी सांगितलं तुमच्या खोड्यामध्ये इतकी ताकद आहे ना, ते खूपच मजबूत आहे म्हणा.
थोडक्यात तुम्ही जे बेसल डोस भरले 4, हो अहो लोक 2 नाही भरती हो. नाही त्यांनी आम्ही मागे पुढे पाहिलंच नाही. नसतील पैसे ना आम्ही तिकडे जमा करून सरांना तर आम्ही 8-10 दिवस थांबून धरायचो. हा पण सर बी द्यायचे. बेसल डोस टाकले तुम्ही, हो 4 बेसल डोस टाकले. हो 4 म्हणजे याला एकाला किती 12 किलो RNPH गेले. 12 किलो 840 किलो RNPH गेले एकरी. आणि वरून 12 48 बॅगा गेले. जास्त 50-60 बॅगा गेले जवळजवळ एका एकराला. खर्च जर काढला तुमचा समजा एकरी तर 60 बॅगांचा खर्च धरला तर साधारणतः आत्ताच्या हिशोबाने 36,000 आणि 12 किलो RNPHचा हिशोब काढला तो जवळजवळ 15-60,000 म्हणजे ते 36 किती 60 जवळ 1 लाखाच्या पुढे तुमचा एकरी खर्च जास्त आहे. आणि सॉइल चार्जरचा आमचा 1.25 ते 31 लाख म्हणजे सॉइल चार्जर किती ड्रम गेले असतील याला? ते लिक्विड 4 ड्रम गेलेले म्हणजे 80 लिटर दोन्हीला मिळून म्हणजे 40 लिटर. म्हणजे तुम्ही हायगळच नाही केली नाही 100 रुपये. म्हणजे हे चमत्कार फार काही विशेष नाही. तुम्ही 1,30,000 रुपये लोक केमिकलवर खर्च करताय आणि तुम्ही कशावर केला? वैदिकवर केला. आणि सर तुम्हाला सांगू का जशी निसवली ना हा. आम्ही एक सुद्धा स्प्रे द्यायला नाही. एक सुद्धा स्प्रे द्यायला काहीच नाही. काहीच नाही. इकडे डंकी माशी होती ते काहीच ती कशाचा अशी असर नाही फिरायची झाला. पूर्ण हा आणि इतक्या मधमाशा इतक्या होत्या ना. ती बघा ती पाठीमागे ती बघा ती ही हा. सोनेरी माशी. सोनेरी माशी. तिला फळमाशी म्हणता. हो फळमाशी. ओके मग तीच राहते सगळीकडे. एवढी मजबूत आहे ती काय हो ही साल काय ही साल पा केवढी जाळे खोला खोला खोला. हे पा हे घ्या हातात. सॉरी काय 4 केळं होतील. हा सुगंध काय पसरलाय. म्हणजे दरवेळेस 3 खा 4 खा केळ तरी पोट भरत नव्हतं. एक हा. केळ खाल्लं ना तृप्त वाटतं का? कच्चं जाऊन अजिबात चिकट नाही लागत. नाही तर हे जर खाल्लं ना संपला विषय तुमचा. कच्चं जर खाल्लं तर एकदम खरपूस लागते. म्हणजे आणि सालेची जाड किती पाय बा. ह्या सालीची जाडी पाहिली हा मजबूत साल आहे. थोडक्यात त्याच्यामुळे त्याला कुठलाही रोगराई नाही. बरं लोकांना CMV व्हायरस त्रास देतो खूप. तुम्हाला काहीच नाही एक झाड नाही आमच्याकडे. तुम्ही आता ड्रोन मधून मगाशी पाहिलं तर तुमची केळीचं मला असं वाटलं की केळी अजून रोप लहान याच्या वरून पानं कसं काय खराब झाले. तर एवढ्या वादळातून वाचले. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माल तयार झालाय तरी ते झाडाची पानं अजून वरून एकदम रेडी आहे. बरोबर आहे ना. म्हणजे 4 बेसल डोसची ताकद काय बरं खूपच मोठी. जे लोक आज केमिकलवर ओरडताय का केळीच परवडत नाही आमच्या बागाच पडल्या खाली त्यांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? आणि तुमचं एवढ्या वादळात नाही पडलं जिथं इथं जवळ आहे इथून तो बंगला. सर म्हणजे 6 तारखेला आज 2 तारीख हा. आहे. कम्प्लीट 6 तारखेला 2 महिने होतील कंटिन्यू पाऊस चालू. हा बघा ना तुम्ही जलजले ना. कंटिन्यू 2 महिन्यापासून कंटिन्यू पाऊस आहे. तुमचा अख्खा परिसर पूर्ण चिपचिप आहे सगळी. सगळं पचपचित झालेले. वावर सुद्धा तयार नाही करून दिले लोकांना. काहीच नाही करू शकत नाही लोक. इकडे सगळं पाणी साचलेलं आहे. इथं कुठतरी तलाव काहीतरी हे पण आहे ओढा पण आहे वाटतं. शेजारीची आहे तो. मग केळीच्या शेजारीची पहा मग मला सांगा केळीच्या शेजारी ती पण केळी 1 नंबर आहे. 1 नंबर. मग मला सांगा ही जी ताकद आहे कशाची वाटते तुम्हाला? केमिकल असते तर डिरिंग केली असती. केमिकल असते तर नसतंच राहिलं. ते रोपच नसते राहिले. रोपच आम्हाला फेकून द्यायला लागलं असतं पहिली गोष्ट. आणि लोक आम्हाला म्हणा का 8 ट्रॅक्टर तुम्हाला शेणखत टाकायला लागेल तेव्हाच तुमची केळी केळी 10 होईल. ट्रॅक्टर 10 एकरी ट्रॅक्टर. टाकायला लागतील तेव्हाच तुमची केळी होईल. तुम्ही किती ट्रॅक्टर टाका? आम्ही एकच ट्रॅक्टर टाकला किती ते छोटासा किती 1 बैल 2 बैलगाडी त्यात भरल. तो नाहीच टाकलं म्हणायचं नाही ते घरचं होतं आपलं गोवामृत हा, होतं. आपलं घरचं होतं. अच्छा म्हणजे गोवामृत होतं ते हो, त्या गाई चरायला मिल्क जायच्या. चार्जरचं. चरायला जायच्या मी रानामध्ये. अच्छा, ते अच्छा. घेतलं आम्ही दुसरं काहीच नाही दुसरं टाकलं. काहीच नाही. मला एक सांगा आता त्यांना सांगितलं आम्ही 1 ट्रॅक्टर टाकलाय आम्ही हा. ते म्हणत तुमच्या केळीच नाही होणार. विशेष नाही केळींचा. विशेष नाही. काय असतं बघा काही गंमत कशी ज्यांनी माहिती 10 का? ट्रॅक्टर टाकले त्यांच्या लगेच 4 महिन्यात सुकून गेले. आमच्या मी याला नेहमी काहीच काय सांगतो तुम्हाला की लोकांना असं वाटतं की शेणखतामध्ये ताकद आहे. शेणखतात नव्हती ताकद. ते जे शेणखत ज्या चाऱ्यापासून तयार व्हायचं ना त्या चाऱ्यात ताकद होती. टाकत होता. शेणखत जे आहे त्यासाठी तुम्ही पहिलं आम्ही नेहमी सांगतो SSMचा काय करा वापर करा. तुम्ही सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्डचा वापर करा आणि त्याचा चारा तुम्ही गायांना टाका आणि त्याच्याला मिल्क चार्जर खाऊ घाला आणि ते जे गोअमृत तयार होईल ते तुम्ही टाका. ते 1 नंबर खत आहे. घरचा खताचा कारखाना तयार होईल. म्हणजे हे शेतकऱ्यांना कळत नाही. की आज तुमचा जो बुंदा आहे बरोबर की नाही
हा बुंदा जर पाहिला तुम्ही कुठला बघा, आता समजा हे नवीनच आहे नंतर लाव, ह्याचा बुंदा बघा बरोबर आहे ना, तुमच्या शेजारी त्याचा बुंदा बघा, तुमच्या मागचा बघा बघा त्याचा बुंदा किती. सर हातला मोजा विथ लावून मोजा. दोघा जणांचे हात लागतील वितीला. म्हणजे तुमच्या किती विती बसतील? जवळजवळ 5 खाली तळामध्ये. एक वित म्हणजे किती तुमची? जवळजवळ 9 इंच आहे. 9 चौकी झाले 36 म्हणजे 35 ची रास आहे. 35 जरा किती? 35 ची रास बरोबर आहे ना. एकदम बरोबर. मग मला सांगा 35 ची रास जर पडली तर तुमचं 1000 जर झाड आहे तर किती निघणार? 35 टन. 35 टन. आणि जर वरती तुमचे 300 तर किती? आता एका एकरात 1000 झाड आहे ना. 1200 1200 म्हणजे 12 36 जरा आपण 35 टन. 35 टन जर धरले, कमीत कमी सरासरी धरले 30च धरले आपण तरी 35 टन म्हणजे 35 टनाचे आज समजा रेट काय असतं याला? 17 पर्यंत टॉप. 17 पर्यंत. ही 20 नि जाणार टोळी. जे खाली पडताना घड हवा लोड जास्त झाला ते पण आमच्या हॉटेलला जातात. बर 20 रुपये किलो. 20 रुपये राहतो, कवळा राहू कसा पण राहू चालत करता. आमचा 4-5 टन माल गेलाय तो गेला पण आतापर्यंत. म्हणजे लाख रुपये. हो जो पडला का तो चालला असं. लाख रुपये झाले यांचे, खर्च झाला. हा का हो? आता किती माल शिल्लक आहे? माल भरपूर आहे. हा माल काहीच नाही. म्हणजे 35 तुमचे तुम्ही जर हिशोब केला सर 20 रुपयांनी किती होईल? 15 जरी धरला होलसेल मध्ये तरी 5 लाख रुपये म्हणजे अजून 5 लाख रुपये होतील. मग 6 लाख रुपये 1 एकरामध्ये. मला सांगा शाश्वत उत्पन्न बरोबर आहे. हे मिनिमम झाले. जर 20 नि गेला तर तो वाढला, आकडा पुढे गेला, मग पुढे गेला 7वा 8वा. 5-6 रुपयांनी ना पानांची ऑर्डर आहे. हे पानं पण विकल्या जाते हॉटेलला 6 रुपयांनी. 450 पानं. बरं वैदिकचे पानावरून जेवण करण्यासाठी. पण ते ना पहिले वाशीवरून मागवायचे पानं. हा ते म्हण तुमच्या वाणी क्वालिटीच येत नाही तिकडून. क्या बात आहे. यस सर पान बघा ना वर. हा सर बघा हा म्हणजे 2 महिन्यापासून पाऊस आहे, त्याला कुठलं काही नाही. काहीच नाही. यांचे पानं बघा ना तुम्ही. आता ते बांधणार आहे ना सर, एवढं तुडून ठेवलं होतं ना. हा अरे बापरे आम्हाला. सगळं हो ना. किती लोक होते ते 9 लोक होते. अख्खे फिरत होते सारखे. किती दिवस फिरत होते. किती दिवस? ते 3 दिवस होते. 3 त्याच्यामध्ये दिवस. तुडीत होते सगळं. हो सर्व तुडीत होते पण काहीच नाही. म्हणलं दुसरा असताना काहीच नसतं करायला आलं. एवढ्या पावसात काय राहिलं असं शिल्लक? काहीच नसतं राहिलं. थोडक्यात मला सांगायचं काय माहिती का, आपण कल्पना करू शकत नाही अशा प्रकारची क्वालिटी आणि अशा प्रकारची गुणवत्ता जर तुमच्या आज किती असेल सर? मग घड किती असेल याला? फण्या किती असेल सांगा. हा फण्या मोजायच्या म्हणल्यावर गणगणी होणार. खालपर्यंत सारखी वरून जी साईज ती साईज मोजा ना खाली. आधी लोक म्हणायचे तुम्ही 10 फाण्या नाही तर 12 फाण्याच धरा. पोचणार नाही. हा पोचणार आम्ही नाही. काहीच केलं आम्ही नाही. एक फाणी तोडली नाही. एक नाही तोडली. तुम्ही काय केलं माहिती का? हा. हे बघा 2 प्रकार आहे. हो 2 प्रकार काय आहे? एक तर घड मापात ठेवा आणि दुसरा प्रकार आहे खायला तुम्ही बेमाप द्या. एकदम. तुम्ही काय केलं? जिथं लोक 2 बेसल डोस करत्या लोक तुम्ही तिथे गेले. काजू बदामची आम्ही कमतरता केलीच नाही. क्या बात आहे. याच्यापेक्षा जोरात घड असते पण आम्ही ना याच्यामध्ये तो बिटाचा प्रयोग केला होता. हा. याच्यामुळे बीट लावले होते. 5 महिने आमच्या 5 महिने गेले ते बिटाने. हा, बरोबर. ह्या भागामध्ये केळी पहिल्यांदा तुम्ही लावली ना? लावली. मला नाही वाटत कुठे केळी असेल म्हणून. नाही कोणाचंच नाही. आम्हालाच माहित नव्हतं कशी करायची, पण मग आम्ही चाललंय पण आम्ही कोणाला ठेवलं सर वगैरे असे डॉक्टर हे नाही करतो. अजिबात नाही. डॉक्टर अजिबात नाही. मनसे मनसे जे त्याला पाहिजे ते झाडाला ना आपण त्याच्यापासूनच जन्मात आलो होतो मातीतून आपण हे पीक ठेवायचं. बदललंय फक्त. एवढं काय घाबरायचं? त्यात काय त्याला बी घाबरायचं? मुळे आहे, त्याला खोड आहे, त्याला पानं आहे, त्याला फळ आहे. बस. काय बिघडायचं? आपलं अन्न सारखंच आहे ना सगळ्यांचं. एसटी वैदिक माहिती काय होतं, सर्व कमतरता भरून निघत्या. पुढलं द्यायचं काम नाही, फिरायला Deficiency काही. द्यायचं नाही काय नाही. म्हणजे एवढं माणूस फ्रेश राहतो. म्हणजे जेव्हा केव्हा शॉपवर यायचे ना खत वगैरे घ्यायला बेसल डोसला, तर यांचा घरी कॉन्टॅक्ट राहायचा मुलांशी. हा अरे इतकं बजेट होते, हा. तर मुलं म्हणायचे नाही पप्पा थोडं कमी करा बघा. हे उलट वाढून घ्यायचे. हा बेसल डोस वाढून घ्यायचे. हा हा म्हणजे घरून म्हटलं का एवढं परवडलं काय आणखी वाढून घ्यायचं. ते अजून 2 गाणं जास्त टाका म्हणे. म्हणजे त्याला जेवढं पाहिजे तेवढं पुरेपूर दिले. तुम्ही जे म्हटलं ना का थिनिंग बिनिंगचं, मी 4 बेसल डोसवर कोणी टाकेल नाही. माझ्या माहितीनुसार केळीला 4 बेसल डोस करणारे तुम्ही SCT वैदिकच्या इतिहासातले पहिले शेतकरी. मी सरांचं चांगलं मार्गदर्शन म्हणून असा घड पिकवणारे सुद्धा पहिले शेतकरी. असा घड मला नाही वाटत केळीच्या इतिहासामध्ये सध्याच्या काळात
आजच्या ह्या वर्षामध्ये चालू वर्षामध्ये कोणी पिकून दाखवा असं गट. चला माझं ओपन चॅलेंज आहे. सध्याचा व्हिडिओ होतो आमच्याकडे 45 डिग्री तापमान होतं 45 इथं या रानामध्ये. आम्ही ट्रिप महिंद्रा कंपनीची घेतली सर. बर. आता त्यांना केळी पाहिलं त्याला वाटतं आपण वा करू. हा तो पोरांना म्हणायचा तुम्ही थोडस 2-5 मिनिटं बोला ड्रीप बद्दल. आम्ही ड्रीप टाकली चांगलं ते नाही दिलं त्याच्यामुळे उत्पादन दिलं. आणि तो आम्हाला काय करायचं अजून माझ्याकडे शेड्यूल आहे. बर. ते शेड्यूल मी दिलं. केमिकल सर तुम्ही आम्ही तसे माणसं नाही तुमचा एक दाणा सुद्धा वापरला नाही. तुम्हाला आल्यापासून आम्ही सांगतो आम्ही काहीच वापरलं नाही. आम्ही ST वैदिकच सर्व वापरलंय. का बरं तुम्ही असं करत्या. क्या बात आहे क्या बात आहे. इमानदारी जिला कोणी विकत घेऊ शकत नाही. का शेतकरी टिकता माहिती का ह्या कारणामुळे. तुमचं जर मन जर व्हायबल असेल एखादा आला आणि हे 5,000 रुपये घ्या आणि आमच्या कंपनीचं बोला संपला विषय तुमचा. त्यांच्याकडे श्रद्धा आणि सबुरी असल्यामुळे त्यांनी परिपूर्ण आणि ते तुमचे पांडुरंग शास्त्री आठवलेंची जी काही स्वाध्याय आहे ना परिवार त्याच्यात परिवार. येस खरंच अभिनंदन अभिनंदन. सत्याची काहीच करत नाही आपण फक्त 1% करतोय. भगवंत ते 90% 99% करून तुमची घेतो. खऱ्या अर्थाने मी असं सांगतो जाहीरपणे सर योग कृषी आहे तुमची. योगेश्वर कृषी खऱ्या अर्थाने तुमची जी कृषी आहे ना ती खरोखर योगेश्वरची आहे. म्हणजे योगेश्वर तुमची शेती सांभाळतो असं म्हटलं तरी चालणार नाही. कारण सगळ्यात पहिली माणसाची बुद्धी भ्रष्ट होती लक्षात ठेवा. शेतकऱ्याची काय भ्रष्ट होती पहिली बुद्धी. बुद्धीमध्ये भेद तयार होतो. कोणतरी त्याच्या बुद्धीमध्ये भेद करतो आणि तो कोणतरी काहीतरी आणतो आणि टाकतो. हे खरं आहे खरी. ते तुमच्या बरोबर पण झालं पण तुम्ही त्याला बळी झाले नाही. आणि म्हणून आज तुमच्याकडे हे विक्रम घडला. तुम्ही हवं तर SCT वैदिकचा बेसल डोस रेकॉर्ड ब्रेक टाकला आणि 4 वेळा टाकला आणि तुम्ही बिंदास राहिले. आज एवढ्या वादळामध्ये तुम्ही वाचले. तुमचा विश्वास किती पटीने वाढला असं बरं. आणि लोक आम्हाला म्हणायचे फुगवणीसाठी तुम्ही 24 सोडा नाही तर तुमची केळीच फुगणार नाही. आता काय तुला मांडी एवढी करतो म्हणा. आता आम्ही आम्हालाच राहायचो. आता मला सांगा आता ही दंडा एवढी झालीच दंडा एवढी माझ्या झाली ना. आता काय मांडी एवढी मोठी करतो काय. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की शेतकऱ्यांना सल्ले द्यायची जी हवस आहे फुकटची पण त्यांना हे कळत नाही आपण सल्ले कोणाला देऊ राहिलो. म्हणजे केमिकलवाला SCT वैदिकला जर सल्ला देत असेल तर त्यांनी जरा 10 वेळा काय केला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला. तुम्ही केमिकलचा दिवस पाहिलेत ना. बघा आता इथं हवा किती येते पाहिली ना तुम्ही. झलक दिखला जा. ते हवा म्हणल्यावर डायरेक्ट झाड असे त्या दिशेने एवढी येते एवढी होती डायरेक्ट. विचार करा अशा कंडिशन मध्ये आज तुमची पीक शिल्लक आहे. तुमचं हे एक झाड नाही तुमच्या पूर्ण प्लॉट मधले सगळे झाड मजबूत असल्यामुळं हा एक मजबूत घेरा तयार झाला. आणि त्या मजबूत घेऱ्याला तोडणं वाऱ्याला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे वारा इथून वर उठायचा असा आणि वरून निघून जायचा. म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट आहे ज्यावेळेस तुमच्या पिकामध्ये फोटोसिंथेसिस पॉवरफुल होतं. SCT मध्ये काय करतं तुमच्या पानांमध्ये क्लोरोफिलचं प्रमाण वाढवतं. क्लोरोफिलचं प्रमाण वाढलं. आताही बघा या पानांमध्ये किती हिरवेपणा आहे बघा ना. म्हणजे पिल्ल हे पिल्ल आलेले पिल्लवर हे एवढा घड आहे बघा आणि त्याचे पिल्लू आहे बघा नाही आहे का नाही. हे झाड आहे ना हे जे फळ आहे या खोडाचं पिल्लू येते तिथून बी 2 पिल्ल आहेत यावर केवढले बघा ते आणि त्याची पानाची ग्रीनरी पहा. तेच म्हणतो ना तुम्हाला मी हे पिल्ल बघा म्हणजे केवढले पिल्ल राहिले म्हणजे याला पण माल येईल लगेच. आता हे कट करा तुम्ही फक्त म्हणजे यांना माल येईल लगेच. म्हणजे 4 बेसल डोसची ताकद काय असते हे तुम्हाला कळतं. त्याच्यामुळे पानांमध्ये ग्रीनरी त्याला कुठलं अन्नद्रव्य कमी पडलं नाही. फोटोसिंथेसिस वेगाने झालं आणि झाडामध्ये जे स्टोरेज आहे ते भयंकर झालं. मग खोडामध्ये ज्यावेळेस तुमच्या कार्बोहायड्रेटचं एकदम स्टोरेज झालं तुम्ही कापा हे कापता कापणार नाही तुम्हाला कर 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 वाकेल तुमची करवच बसेल एवढी ताकद त्याच्यामध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की तुम्ही हे कापा जेव्हा तुम्ही हा घड उतरवाल ना तुम्हाला मी सांगेल हा घड उतरवाल त्यावेळेस हे कापा खालून आणि पूर्णपणे उभं कापा. तुम्हाला मध्ये जे बघायला मिळेल ना तुम्ही चकित व्हा. एवढं भरीव असेल. मध्ये जो गाभा असतो ना या पानांच्या मध्ये एक स्टोरेज असतं मध्ये खोडासारखं आणि तो गाभा तुमचा एकदम मजबूत आहे त्याच्यामुळे हे पडलं नाही. तसे याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचे काय आहे रॉड आहे खाली कार्बनचे त्याच्यामुळे हे पडलं नाही तुमचा भाग. म्हणजे हे ज्याला कळलं त्याला सगळी शेतीचं रहस्य कळलं. एकंदरीत तुम्ही काय सांगाल तुमच्या अनुभवात. एकंदरीत म्हणजे जो आता शेतकरी रासायनिक खतावर जमीनची खराबी केली त्याने ते 20 खाऊ घालतो दुसऱ्याला बी. याचे भले मला 2 रुपये मिळले ना पण कोणाच्या शहराला तकलीफ होणार नाही. 2 रुपये मिळणार आहे का. नाही 2 रुपये नाही मिळणार बा. तर सांगतो बा. तर वैदिक मुळे ST वैदिक मुळे काय झालं
रासायनिक खताचा विषयच राहिला. पण शेतकऱ्यांनी ना आता याच्या वळलं पाहिजे प्रत्येकाने, भलेही तो 10 गुंठ्यावर वळायला पाहिजेत. मी म्हणतो 5 गुंठ्यापासून वळा, पण स्वतःच्या मनाने वळलं पाहिजे. आपण आपलाच केला पाहिजे. आपण ते काय करणार, 1 डोस टाकणार, 2 डोस टाकणार, ते बी अर्धवट टाकणार, आर्यन टाकणार, पीएस टाकणारच नाही तर आर्यन पीएस नाही टाकणार, फक्त कृषी अमृत टाकणार. असे लई जण आहे, त्यांना काय सांगा अर्धवट करणारी. अर्धवट केलंच नाही पाहिजे, ते करायचं तर पूर्णच डोस गेला पाहिजे आपला. कृषी अमृत पासून बेसल डोस आपण टाकलाच पाहिजे. आणि तो बेसल डोस तर आम्हाला काय आता त्याचा म्हणजे 7-8 महिन्यांनी आपल्याला पाऊस झाल्यावरती ताकद कळली. आम्ही म्हणायचं इथं पाणी जात नाही, हा डोस गेला. परंतु ज्यावेळेस पाऊस झाले ना त्यावेळेस झाडाने एवढा पिकअप केला ना, एकदम चमत्कार झाला तो. इथून माग आम्ही अर्धवट बेसल डोस वापरायचो, तो रिझल्ट पण अर्धवट. यावेळेस एवढे खतरनाक रिझल्ट आले, तुम्ही वांगे पाहिले आणि केळी पण म्हणजे पूर्ण ताकद पुढंच नाही दिसली. वैदिक जर पूर्ण वापरलं त्याची ताकद काय आहे, म्हणजे राम सर जे म्हणता माती बलवान पीक पैलवान झालं की नाही. पैलवान वादळ खाल्लं त्यांनी, आणि हे पीक जर पैलवान राहिलं तर शेतकरी धनवान होणार आहे की नाही. 9व्या महिन्यात माल जातो. आता येण फेकून 2 महिने झाले, मालाला काहीच होईल नाही. येण फेकून आता याला 6 महिने होत आले, काहीच नाही काहीच होईल नाही. 6 महिने झाले याला, सगळ्यात पहिलीचे घडी 6 महिने झाले याला. 6 महिने ते खराब होऊन गेलं असतं, दुसरं रासायनिक पूर्ण काळा पडला असतं. म्हणजे त्याचा लष्ट बघा ना, हिरवं किती त्याला. पॉलिश मारली, पॉलिश खालपर्यंत, इथून तर बघायचं तर इथपर्यंत पूर्ण एकसारखं आहे. अहो ते किती केळं आहे काय मोजत बसावं तरी तो 50 किलो ती. हो ते मोजा तुम्ही ती काढलं. प्रेमात पडलो, प्रेमात मी. ते फुगतच चाललंय अजून. एक फणी साधारणतः 20 ते 24 केळं. हा एका फणीला 2 डझन. 2 डझन आहे ना, 2 डझन आहे. ती काढायची का एकच फणी ना, एकच आहे. मिनिमम 18च्या पुढेच. ते 24 बंच आहे तिला पूर्ण. 2 डझनची दिला रे, 24चा बंच आहे. आणि म्हणजे बेफान झालेले, बेफान. याच्यामध्ये एवढं स्पेसिंग होतं पण सगळं स्पेसिंग भरून गेलं. एक बिल्लाची लांबी एकपेक्षा लांब आहे. हे पहा माझा एकदम पहिल्याच वर्ष, तुमचा अनुभव नाही काही, तरी पण एवढा जबरदस्त तुम्ही झाले. 5 दिवसांनी 2 महिन्याचा प्लॉट होईना, पाऊस आहे तसा 5 दिवसांनी अजून. बरोबर 6 तारखेला म्हणजे 2 महिन्याचा सारखा पाऊस आहे आणि झाकलेला आहे पूर्ण झाकलेला प्लॉट. आणि सारखा मधून पहाड चालू आहे पूर्ण, म्हणजे याला पाण्याचा थेंबच नाही. म्हणजे वळीव चालू झाले आणि पाऊस चालू झाला, तो बंदच नाही. म्हणजे सूर्यप्रकाश अजिबात नाही. आता आपण वर सूर्यप्रकाश नाही. आता आपण वांग्यातही भिजत झालो, इथे बी अजून आंघोळ चालूच आहे आपली. हा म्हणजे हा महाकुंभच झालाय आपला. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य का एवढ्या झाकलेल्या परिस्थितीमध्ये फोटोसिंथेसिसला त्याला कमी लाईट आहे, तरी पण त्याचा फोटोसिंथेसिस तेवढ्याच प्रमाणात होतो. आणि सगळ्यात महत्वाचं 2 महिन्यापासून लाईट नाही, तरी पण साईजच्या अवस्थेमध्ये गावला ना. साईजची अवस्था होती आणि त्या काळातच सावली आली सगळी, तरी साईज एवढी जबरदस्त होती आणि झाडाचा बुंदा कमी झालेला नाही, झाडाचा बुंदा चांगला आहे. म्हणजे ही ताकद याच्यामध्ये की फोटोसिंथेसिस तुमचं कंटिन्यू चालू राहतं. जरी लो कॅन्डल लाईट असली तुमची तरी पण फोटोसिंथेसिस तेवढ्याच वेगाने चालतं. ही खासियत आहे एसिडवॅलीची. ढगाळ वातावरण सुद्धा तुमचं प्रकाश संश्लेषण बंद होत नाही. हे त्याचं काय आहे प्रूफ. म्हणजे आम्ही एक सुद्धा फवारणी नाही केली येण फेकल्यापासून, काहीच नाही. फ्रूट केअर करताय, त्याच्यामध्ये इंजेक्शन सोडताय, मध्ये याला हे कर, बॅगा भर, ते भर, म्हणजे एक सुद्धा स्प्रे नाही. मातीला जपायचं ते जपती, याला टोपी घाल. फक्त आपले सगळे ते लिप सगळं बेसल डोस सगळा परत टाकला होता. शेतीला टोपी घालणाऱ्यांना निसर्ग पण काय घालतो, चांगली मोठी कॅप घालतो. बरोबर आहे की नाही. अरे वा क्या बात आहे. हा श्रावण मास सुरू झाला तर हा आहे की नाही, असं आहे ते. हे म्हणजे ग्रेप्स किंग व्हायच्या ऐवजी बनाना किंग म्हणावं यांना. आता आपल्याला काय करायचं सर, ते आता याच हे भेटतंय का, केळी आम्ही स्वतः तयार करणार, स्वतः विकणार पुढच्या वेळेस. बर आमचं ते स्वप्न नाही. स्वतः आपण रोप नाही, रोप नाही, मग आपलं स्टोरेज. अच्छा कोल्ड स्टोरेज. हे जर कोल्ड स्टोरेज आज आम्ही ते केलंय चौकशी, ते आम्ही स्वतः
ती 40 रुपयाला विकणार बरं, बर पण आपण स्वतः आपला माल विकायचा आहे. हो. द्या सरांच्या खांद्यावर सर घ्या घाम काढे. शर्ट खराब. वर करा वर, याच्यावर घ्या ना, याच्यावर ये पानं पाल्यावर घ्या ना, पाल्यावर. सर खांदा लाव फक्त. नाही शूटिंग नाही, आपण- खांदा लावायचं. नाही मागलेलं ते मागलेलं सरांचा खांदा आहे ना हुळहुळा होईल, हुळहुळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एकूण 12 आहे. तिकून किती? 4-5 असतील. हा अगल केवढा आहे? हा एक घेऊन. हा ना, हे काढून टाक. वासच एवढं मस्त आहे खायला काय. एक अंगण आणि 2 तास वाईट. असं वाटतं पेराची. हा ना, मोडतो नाही बा. हा ना. खा खा. पांढरी मुळी पा एकदम पॉवरफुल आहे ना. हे बघा पूर्ण असं तांदूळ पसरल्यासारखे झाडच तयार झालं पूर्ण. आहे ना. घड केवढा आहे सर? हा बर, एवढं असून पानांची ग्रीनरी काय? हा एकदम हिरवीगार आहे, एकदम शिरा दिसताय मोकळा. पूर्ण मोकळा शिरा दिसताय, पूर्ण निरोगी आहे, बरोबर ना. हे मोठं वैशिष्ट्य आहे. काय वाटतंय तुमच्यापेक्षा तुमचे घड मोठे झाले जास्त? हा मालकापेक्षा मालकाचं लेकरू पा किती केवढं झालं. आता बुंदा आहे, केवढा बुंदा आहे बघा. वित मोजा खालून तळात. 1 हा 2 हा फिरा 3 हा 4 हा 5 व्हायला पाहिजे. 5 आहे ना. म्हणजे ते बी तळात नाही. हा म्हणजे तळात याच्यापेक्षा 35 नाही, खाली थांबा, खाली 40 येतील, बरोबर आहे ना. म्हणजे खाली 40 जर असेल तर हा घड किती किलो भरणार? 40 किलो. असं त्याचं काय आहे गणित. जेवढं जे सेंटीमीटर भरेल तेवढ्या किलोचा घड तुमच्या मापात आलाय, बरोबर. तो 40 वजन आहे का नाही? तुमच्या मागे पण त्याच गणित आहे बा, आहे का? आहे ना. जबरदस्त एकदम. किती आहे? 18 ते 20 केळीच्या पुढेच एक केळी. आणि ह्याची लांबी बघा वर बिल्लाची, ती किती मोठी. अजून ती अजून कवळाची अजून. अरे बा सर्व आणखी जय. अरे बापरे. 75% भाग सुटलाय सर, तरी एक भागावर एवढा लोड धरून 75% भाग तुटून गेला ह्याचा. किती कॅपॅसिटी तरी पण त्याची क्षमता त्यांनी किती लावून धरली पा. 35-40 किलो असेल सर आमची. हो आरामशीर. आपण हा जो घड बघितला मगाशी, हे त्याचं खोड आहे, बरोबर सर? बरोबर. एकदम जवळ 3 इंच. याचा हा जो गाभा आहे, 3 इंच हा मध्ये जो गाभा असतो, हा गाभा जेवढा मोठा येईल तेवढा तुमचा घड काय असतो? मजबूत असतो. म्हणजे हे बाहेरचे जे वलय आहे त्याचे, हे बाहेरची रिंग आणि मधला गाभा, हा गाभा जेवढा मोठा सर तेवढं तुमचं जे केळीचं जे काही वजन आहे, तुमची मजबूती, हा गाभा तुमचा मजबूत असल्यामुळे हा एकदम मजबूत आहे. हा मजबूत असल्यामुळे तुमचं वादळामध्ये झाडं पडले नाही. आणि SCT वैदिकमध्ये हा गाभा काय होतो? मजबूत होतो. त्याच्यामुळे केळाचं पोषण होतं. जेवढा गाभा मोठा तेवढं तुमच्या केळीचं आतमधून भरण सुद्धा मोठं होतं. ही ताकद सारखं तोडावं लागलं, बरोबर आहे ना. हे बघा किती मजबूत आहे बघा. ते आहे का? बघा ना त्याला. बघा ना तुम्ही, बघा आहे का नाही. त्याच्यामुळे ताकद किती. बस 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 बस. हे बघा तू गाभा काढा. हे तुमचं घर आहे. बघा वजन किती याला बघा सर. वजन बघा एकदम भारी. हा बघा. हे बघा आहे का नाही. म्हणजे याला काय आहे? वजन आहे. मला पिचकून दाखव बरं, असं पिचकता कधी. हा अजिबात नाही. म्हणजे ही ताकद आहे. SCT वैदिक जे आहे ना, हा बघा, म्हणजे हे जे आहे ह्याच्यामध्ये खरी ताकद आहे. आणि ह्या ताकदीमुळे आज आपण बघतोय हे जे तुम्ही म्हटले हे कोड. चिकपणा बघा ते कसं लावून धर. हे बघा हे धागे पा. हे बघा हो घ्या. हा असं आहे ना.
म्हणजे एवढं त्याच्यामध्ये काय आहे, ताकद आहे का, ताकद आहे ना. एकमेकाला धरून ठेवतो एवढं वजन मग केसांनी लावून धरलंय. मग ही ताकद आहे ना केळीच्या बागाची तुमच्या.